तर सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर काढण्यात आलंय आणि सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली। पण भाजपच्या पक्षप्रवेशाला नाशिकमधूनच आता विरोध होऊ लागलाय। भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केलेला आहे। पक्षातले नेते अतिशय सुज्ञ आहेत। कुठल्याही प्रकारे त्यांचा प्रवेश हा पक्ष सृष्टी करून घेणार नाही आणि जर यांना घेतलं तर पक्ष हा बॅकफूटवर जाईल, कारण आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे। त्यामुळे पक्षही विचार करेल की आपल्याला जर महापालिकेत सत्ता मिळवायची आहे, महापालिकेत जर आपल्या लोकांना महापौर पद बसवायचं आहे तर नक्कीच पक्ष त्यांना प्रवेश देणार नाही। तर आपण बघतोय आता सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केलेला आहे। एकीकडे बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। त्यानंतर गिरीश महाजन यांनी दावा केला होता ठाकरे सेनेमध्ये 10 दिवसात कोण कोण राहतं हे पहा, आणि त्यानंतर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाली। त्यामुळे बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असतानाच आता मात्र आमदार सीमा हिरे यांनी मात्र बडगुजर यांना पक्षात घ्यायला विरोध केलेला आहे। नेतृत्व जे आहे ते यावेळेस सुज्ञ असून ते बडगुजर यांना पक्षात घेणार नाही असा विश्वासही सीमा हिरे यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे भाजप प्रवेशाला आता सीमा हिरेंची आडकाठी असल्याचं दिसतंय। बडगुजर यांना भाजपमध्ये घेणार का यावरून आता मात्र सीमा हिरे आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे बडगुजर आता पुढे काय करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।